नमस्कार. तुम्ही पाहताय राज्यलोक. महाभारतात एकलव्याची कथा ही आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. धनुर्विद्येची असामान्य क्षमता असलेल्या एकलव्याकडून द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा म्हणून त्याचा अंगठा मागितला. एकलव्याने अंगठा दिला आणि त्याची धनुर्विद्या कायमची खुंटली. हजारो वर्षांनंतरही ही कथा. आता तुम्हाला प्रश्न असेल की मी ही कथा तुम्हाला का सांगते, तर हजारो वर्षानंतरही ही कथा आज संपलेली नाही. कारण आज प्रश्न अंगठा कापण्याचा नाही, प्रश्न आहे की व्यवस्थेचे नियम जर वंचितांच्या हातातील संधी हिरावून घेणार असतील तर त्या व्यवस्थेला आधुनिक द्रोणाचार्य म्हणायचं नाही तर काय म्हणायचं. महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय आणि अनुदानित वसतिगृहांच्या प्रवेश नियमांवरून निर्माण झालेला वाद हा केवळ एक सरकारी नियमाचा विषय नाही, हे समजून घ्या. हा प्रश्न आहे शिक्षणाचा, समान संधीचा, सामाजिक न्यायाचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वंचित विद्यार्थ्यांना पुढे जाण्याचा अधिकार नेमका किती. आणि म्हणूनच आज थेट सवाल आहे, आजच्या व्यवस्थेतील द्रोणाचार्य कोण आणि आजचे एकलव्य होणार कोण. घडामोडींची सुरुवात झाली ऑगस्ट 2024 मध्ये. आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहांसाठी नव्या नियमांमध्ये विद्यार्थ्यांच्या वयावर निर्बंध आणण्यात आले. 4 ऑगस्ट 2024 रोजीच्या शासन निर्णयात 26 वर्षांची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली होती. या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांचा विरोध वाढला. त्यानंतर 14 ऑगस्ट 2024 रोजी सुधारित शासन निर्णय काढून ही मर्यादा 30 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली. पण विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, 26 ऐवजी 30 केल्याने अन्याय संपतो का. कारण प्रश्न हा 4 किंवा 5 वर्षांचा नव्हता. प्रश्न होता, शिक्षणासाठी वयाची अशी मर्यादा असावीच का. आदिवासी समाजातील अनेक विद्यार्थी दुर्गम भागातून शहरांमध्ये शिक्षणासाठी येतात. त्यांच्या शैक्षणिक प्रवासामध्ये अनेक अडथळे असतात. गावापासून महाविद्यालयाचे अंतर, वाहतुकीच्या समस्या, आर्थिक परिस्थिती, कुटुंबाची जबाबदारी, योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि शिक्षा सुरू होण्यास झालेला उशीर या सगळ्यांचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होतो. म्हणजेच एका विद्यार्थ्याला शहरात येऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी जर अधिक वेळ लागला तर त्याच विद्यार्थ्याला 25, 26 किंवा 30 वर्षांच्या चौकटीत बसवून सांगायचं की आता तुझं शिक्षण झालं पाहिजे होतं, आता वसतिगृहाचा अधिकार तुला नाही. हा न्याय आहे का. शिक्षणात मागे राहिलेल्या विद्यार्थ्याला पुढे आणण्यासाठी सरकारने अतिरिक्त मदत करायला हवी. पण जर त्याच विद्यार्थ्याच्या मार्गात वयोमर्यादेची भिंती उभी केली तर सरकारची सामाजिक न्यायाची भूमिका नेमकी कुठे राहते. याच प्रश्नावर महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. पुण्यातील मांजरी येथील आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन तब्बल 13 दिवस चालले. विद्यार्थ्यांनी केवळ वयोमर्यादा हटवण्याची मागणी केली नाही तर वसतिगृहातील सुविधा, सुरक्षितता आणि इतर नियमांवरही प्रश्न उपस्थित केले. या आंदोलनामुळे सरकारच्या निर्णयावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कारण हा केवळ काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. हा राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मिळणाऱ्या आधार व्यवस्थेचा प्रश्न होता. या संपूर्ण प्रकरणातील आणखी एक गंभीर मुद्दा समोर आला. दीर्घ सुट्टीनंतर वसतिगृहात परतणाऱ्या महिला विद्यार्थिनींना गर्भधारणा चाचणीसह काही वैद्यकीय तपासण्या करण्याच्या अटी असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. राहुल गांधी यांनी 24 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात या मुद्द्याचाही उल्लेख केला आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींबाबत मुख्यमंत्र्यांनी थेट भेट घेऊन चर्चा करावी अशी मागणी केली. मात्र या आरोपांबाबत शासनाची अधिकृत भूमिका आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यांची स्वतंत्रपणे तपासणी होणं आवश्यक आहे. पण विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेले मूलभूत प्रश्न मात्र कायमच राहतात. सरकारी वसतिगृहातील नियम विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आहेत की त्यांच्या सन्मानावर आणि स्वातंत्र्यावर मर्यादा आणण्यासाठी. आता इथेच आणखी एक मूलभूत प्रश्न उभा राहतो. सरकारी वसतिगृहात राहणारा विद्यार्थी हा फक्त लाभार्थी आहे की नागरिक. कारण तो लाभार्थी असेल तर त्याच्यावर नियम लावता येतील, पण तो नागरिक आहे तर त्याला प्रश्न विचारण्याचा, आंदोलन करण्याचा आणि आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचा घटनात्मक अधिकारही आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं म्हणून ते सरकार विरोधी ठरत नाही. सरकारच्या निर्णयावर प्रश्न विचारणं म्हणजे व्यवस्था उद्ध्वस्त करणं नाही.
आपण नेहमीच म्हणतो की लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणारा विद्यार्थी ही लोकशाहीची ताकद असते आणि मगच या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं. 22 ऑगस्ट 2026 रोजी पुण्यात छात्रों की गूंज या कार्यक्रमात राहुल गांधी यांच्या समोर एक आदिवासी विद्यार्थिनीने आपल्या समस्या मांडल्या. त्यानंतर राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आपण त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यास तयार असल्याचं सांगितलं. त्यानंतर 24 ऑगस्ट 2026 रोजी राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र सुद्धा लिहिलं. त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी स्वतः भेट घेऊन चर्चा करावी अशी मागणी सुद्धा केली. त्यामुळे हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आणि त्यानंतर 25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशासाठीची 30 वर्षांची वयोमर्यादा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर 14 ऑगस्टला शासन निर्णय आणि त्या अंतर्गत करण्यात आलेले सुधारित नियम मागे घेण्यात येत असल्याचं सांगितलं. म्हणजेच विद्यार्थ्यांचा 13 दिवसांचा संघर्ष, आंदोलन, उपोषण, प्रश्नांची सार्वजनिक चर्चा आणि त्यानंतर झालेला राजकीय हस्तक्षेप या सगळ्यानंतर सरकारने वयोमर्यादेचे अडसर दूर केला. आता हा निर्णय जो त्यांनी केला तो नक्कीच स्वागतार्ह आहे. पण आता प्रश्न असा आहे की हा निर्णय आधी का झाला नाही? विद्यार्थ्यांना 13 दिवस आंदोलन केल्यानंतरच का? राजकीय नेत्यांनी, अगदीच नाव म्हणायचं झालं तर राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केल्यानंतरच का? राष्ट्रीय पातळीवर विषय चर्चेत आल्यानंतरच का? जर नियम चुकीचाच होता तर तो तयार करतानाच विद्यार्थ्यांचा विचार का झाला नाही? आणि जर नियम योग्य होता तर काही दिवसातच तो पूर्णपणे मागे घेण्याची वेळ का आली? आता ही तर प्रशासनाच्या धोरण निर्मितीची आणि नियोजनाची खरी परीक्षा. कारण धोरण म्हणजे केवळ मंत्रालयात बसून तयार केलेला शासन निर्णय नसतो. धोरण म्हणजे त्याचा परिणाम प्रत्यक्ष जमिनीवर काय होतो, नागरिकावर काय होतो हे समजून घेणं महत्वाचं असतं. एक विद्यार्थी 30 वर्षांचा आहे म्हणून तो शिक्षणासाठी अपात्र ठरतो का? एखाद्या विद्यार्थ्याला 28व्या वर्षी पदवी सुरू करावी लागली, 30व्या वर्षी उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्याच्या शिक्षणाचा अधिकार संपतो का? नोकरीच्या संधीसाठी वयोमर्यादा अनेकदा 40 वर्षांपेक्षा पुढे जाऊ शकते, पण शिक्षणासाठी मात्र 30 वर्षांची भिंत का? हा विरोधाभास नक्कीच विचार करण्यासारखा आहे. महाभारतात द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला. आज कोणी अंगठा मागत नाही, पण जर एखादा नियम सांगतो की बाबा तुझं वय जास्त झालंय म्हणून वसतिगृह नाही, जर एखादा नियम सांगतो तू प्रश्न विचारू नकोस, जर एखादी व्यवस्था सांगते तुझ्या परिस्थितीचा विचार करण्यापेक्षा फाईलवर अट महत्वाची, तर मग अंगठा कापण्याची गरजच काय? संधीच हिरावून घेतली की पुरे. आज सरकारने वयोमर्यादा रद्द केली, त्यामुळे एक मोठ्या अडथळ्याचा पूर्णविराम मिळाला आहे. पण विद्यार्थ्यांच्या इतर मागण्या, वसतिगृहातील सुविधा, सुरक्षितता, आरोग्य, अन्न, स्वच्छता आणि प्रशासनाशी संबंधित प्रश्न अजूनही महत्वाचे आहेत आणि तसेच आहेत. त्यामुळे आता सरकारने केवळ वयोमर्यादा हटवून थांबता कामा नये. विद्यार्थ्यांच्या सर्व तक्रारी ऐकून त्यावर पारदर्शक आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. यावर जर सरकारने आता लक्ष दिलं नाही तर इतिहास पुन्हा एकदा विचारेल, एकलव्याचा अंगठा कापणारा द्रोणाचार्य कोण होता? यापेक्षा आजच्या एकलव्याची संधी कोणी कापली? तुमचं याबद्दलचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अनुष्का, दैनिक राज्य.